मुंबईतील नगरसेवकांना टॅब मिळणार आहे। महापालिकेच्या टॅब खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार आहे। 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाईल। मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत। पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषय पत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाणार आहे। सगळ्याची चर्चा महापालिकेच्या सभागृहात होऊ शकते। प्रस्ताव आयुक्त आणतात, महापालिका त्याला आणि स्थायी समिती मंजूर देत असते। आणि टॅबचा विषयापुरता जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आधारावरची कार्यपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे। तंत्रज्ञानाच्या वापराला जी गॅजेट्स लागतील ते उपलब्ध करून देणं हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे तंत्रज्ञान आधारित कार्यपद्धती जर सर्व पक्षीय होत असेल तर ती उधळण म्हणावी का, याची चर्चा सभागृहात होईल। हे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मधल्या काळात जवळपास 4 वर्ष जे आहे ते नगरसेवक नव्हते। आधीच आम्ही तर मागणी केली की त्याची श्वेतपत्रिका काढा। आणि आता त्यावेळी तिची परिस्थितीमध्ये जे टेंडर निघाले त्याच्यामुळे ऑलरेडी महानगरपालिकेची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे। यात आमदारांना सुद्धा विचारा तुम्ही, जवळपास तुमची 1.5 लाख करोडची मला वाटतं ऑलरेडी टेंडर एक जास्तीची निघालेली आहेत। मग तुम्ही मला सांगा की बजेट तुमचं नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला जे करताय त्याच्यावरती जे करताय त्याचं काय होणार आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही गाड्या खरेदी करताय। त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या प्रकरणाची जे आहे ते थांबवलं गेलं पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागील काळामध्ये दिलेल्या टेंडरची पण चौकशी व्हायला पाहिजे। ज्या तऱ्हेने फुगवून व्हेरिएशन करून ती टेंडर आलीत त्याच्यामुळे सगळा लोड येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे। मुंबईकरांना टॅक्सला फेस लावावा लागणार आहे।